नमस्कार, कशी आहात? स्वामी संगीता व्लॉगमध्ये मी संगीता तुमचं स्वागत करते. आज महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. बघा, कोणत्याही परिस्थितीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी किंवा ज्यांना स्वतःची, कुटुंबांची आर्थिक परिस्थिती सुधारायची आहे त्यांच्यासाठी. ज्यांना फक्त घरामध्येच अडकून ठेवलं जातं, म्हणजे घरकामामध्येच त्यांना व्यस्त ठेवलं जातं, अशा प्रत्येक पात्र महिलांसाठी आणि जे गरीब कष्टकरी आपले आई-वडील आहेत, त्यांचे जे मुलं आहेत 18 वर्ष पूर्ण झालेले मुलं-मुली आणि 10वी पास आहेत, अशा प्रत्येक मुला-मुलींसाठी एक 2025 मध्ये खूप मोठी सुवर्ण संधी आहे केंद्र सरकारचं कर्मचारी होण्याची. तर मी कशाबद्दल बोलत आहे, तर रेल्वे भरती 2025च्या जाहिरातीबद्दल बघणार आहे. जी ग्रुप डीची एक्झाम आहे, तरी त्यामध्ये एकूण जागा किती आहे? तर 58,242 प्लस जागा आहेत. पात्रता 10वी पास असणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दलच बोलणार आहोत. कारण कसं जरी एक्झाम ग्रुप डीची असली, तरी ती केंद्र सरकारची एक्झाम आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्र सरकारपेक्षा केंद्र सरकारचं पेमेंट जास्त असते. आणि रेल्वे भरतीवाल्यांना खूप साऱ्या सुविधा जातात. जसा रेल्वे प्रवास त्यांना मोफत असतो. मेडिकल इन्शुरन्स वगैरे ह्या गोष्टी असतात. त्यामध्ये खूप सुविधा दिल्या जात असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे असं की आता इतकी बेरोजगारी वाढलेली आहे. तुम्ही बघा, ग्रुप डीच्या म्हणजे एक्झाममध्ये आपलं वर्तमानपत्राला जेव्हा बातम्या पण लागणार की ग्रुप डीच्या एक्झामला म्हणजे पदव्युत्तर, पदवी, पी-एच-डी झालेले उमेदवारसुद्धा फॉर्म भरतात. कारण आता म्हणजे उच्च शिक्षित लोकांची म्हणजे एवढी वाईट अवस्था आहे की त्यांना जर एखाद्या कॉलेज वगैरेला असं कॉन्ट्रिब्युटरीमध्ये शिकवलं तर 500 300 असं म्हणजे असे खूप कमी पेमेंटमध्ये त्यांना म्हणजे काम करावं लागतं. त्यामुळे ते त्यातून बाहेर पडण्यासाठी गव्हर्नमेंटची कोणतीतरी जॉब आपल्या हाती असावी म्हणून ग्रुप डीचा सुद्धा फॉर्म भरतात. कारण सगळ्यांनाच असं खूप मोठं डोनेशन वगैरे भरणं ह्या गोष्टी पॉसिबल नसतात. त्यामुळे भरतात. तर ही संधी खूप चांगली आहे. तर मी यामध्ये सांगणार आहे तुम्हाला की ही जाहिरात कधी येणार आहे. तर ही जाहिरात कमी कमी 23 जानेवारीला येणार आहे. तरी 21-22 जानेवारीला सुद्धा येऊ शकते आणि 23 जानेवारी 2025 पासून एक्झाम फॉर्म भरणे सुरू होऊ शकतात. 23 जानेवारीपासून तर 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत फॉर्म भरता येणार आहेत. आणि ही अंदाजे परीक्षा ही मे 2025ला होईल असं आहे. म्हणजे जर आपण आत्तापासूनच जर अभ्यास केला, रेल्वे भरती ग्रुप डीचा अभ्यासक्रम बघून आणि अभ्यासक्रम काय दिलेला आहे, तर ती आपल्याला पोस्ट मिळवता येऊ शकते. कारण बघा, त्यामध्ये ही एक्झाम मराठी भाषेतच, म्हणजे आपल्याला महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना ते मराठी भाषेमध्ये एक्झाम ही देता येणार आहे. तर यामध्ये शैक्षणिक पात्रता काय आहे आणि वयोमर्यादा वगैरे काय आहे, तर मी सांगते. बघा, पात्रता शैक्षणिक आहे की 10वी पास किंवा ITI असणारा उमेदवार हा फॉर्म भरू शकतो. तर असं नाही की तुम्ही 12वी आहे, तुमची पदवी झालेली आहे, तर तुम्ही नाही भरू शकणार. तर तुम्ही सुद्धा फॉर्म भरू शकता. 10वी पास पुढील सगळं शिक्षण ते चालणार आहे. आणि वयोमर्यादा आहे 18 ते 36 वर्ष ओपन प्रवर्गासाठी. आणि OBCसाठी 18 ते 39 वर्ष आहे. आणि SC STसाठी 18 ते 41 वर्ष आहे. म्हणजे कमीत कमी 18 वर्ष पूर्ण पाहिजे आणि जास्तीत जास्त जसं OBCसाठी 39 पर्यंत आहे. तरी ह्या वयोमर्यादेमध्ये तुम्हाला 3 वर्ष अजून वाढवून देण्यात येईल. कारण कोरोना काळामुळे 3 वर्ष त्यामध्ये म्हणजे सूट देण्यात आलेली आहे. तर आता परीक्षा पद्धती आणि निवड पद्धत बघणार आहोत. तर परीक्षा पद्धती कशी होणार आहे, तर वर्णन म्हणजे आपला ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असणारे लेखी परीक्षा होणार, ते पण कॅम्प्युटर द्वारे होणार आहे. म्हणजे आपलं TCS IBPS द्वारे एक्झाम होते तसंच कॅम्प्युटर बेसिक टेस्ट होणार आहे. 100 गुणांसाठी 100 प्रश्न असणार आहे. त्यानंतर दुसरा टप्पा असणार आहे शारीरिक चाचणी. ते पात्रता परीक्षा असणार आहे. त्याचे मार्क काउंट केले जाणार नाही. आणि त्यानंतर चौथा टप्पा येणार आहे. तिसरा टप्पा आहे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन. म्हणजे आपलं जे कागदपत्र आपण एक्झाम फॉर्म भरताना अपलोड म्हणजे दिलेलं असतात ते चेकिंग होणार. आणि त्यानंतर चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल होणार. म्हणजे तुमचं मेडिकल
मेडिकल सर्टिफिकेट त्यामध्ये सबमिट करावं लागते. तसं कोणत्याही पदांसाठी जर आपली निवड झाली असेल तर सर्वात शेवटी आपल्याला मेडिकल सर्टिफिकेट द्यावीच लागतो त्यांना. तर मग बघा अभ्यासक्रम बघूया. अभ्यासक्रम रेल्वे ग्रुप डीचं. तर त्यामध्ये सामान्य विज्ञान म्हणजे सायन्सवर 25 प्रश्न असणार आहेत. गणितासाठी 25 प्रश्न, सामान्य ज्ञानसाठी 30 प्रश्न असणार आहेत आणि सामान्य जागरूकता यामध्ये 20 प्रश्न. तर जर तुम्हाला प्रश्नपत्रिका बघायची असेल तर विजयपथ पब्लिकेशनचे पुस्तक आलेली आहे. 120 प्लस म्हणजे प्रश्नपत्रिकांचा समावेश त्यामध्ये केलेला आहे, आतापर्यंत आलेला आहे. त्यामुळे सामान्य जागरूकता मध्ये काय आहे, सामान्य ज्ञानमध्ये कसे प्रश्न आहेत, तर संपूर्ण प्रश्न सराव करता येणार आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे गणित बुद्धिमत्ताच्या गणित म्हणजे बुद्धिमत्ता नाही दिले आहे, म्हणजे गणितच आहे, तर त्याचे विश्लेषणसुद्धा दिलेले आहे. आणि ह्या एक्झामला 1/3 मायनस मार्जिंग असणार आहे. 1/3 म्हणजेच 3 प्रश्न चुकले तर 1 गुण तुमचा त्यातून वजा होणार आहे. तर शारीरिक चाचणी काय असणार आहे, तर पुरुषांसाठी आणि महिलांसाठी वेगळं दिलेलं आहे. तर पुरुषांसाठी 1000 मीटर 4 मिनिट 15 सेकंदात धावणे आहे आणि प्लस वजन कमी न करता 2 मिनिटात 35 किलो वजन 100 मीटरपर्यंत उचलून पुढे नेणे आहे. आणि महिलांसाठी वजन कमी न करता 2 मिनिटात 20 किलो वजन 100 मीटरपर्यंत चालणे आणि वाहून नेणे आहे. आणि यामध्ये सुद्धा 1000 मीटर त्यांना पण म्हणजे रनिंग म्हणजे धावणे आहे. त्यामध्ये 5 मिनिट काहीतरी अंदाजे दिलेला आहे, ते विसरलेले आहे. आणि पगार किती असतो, तर पगार 40,000 प्लस तरी पगार त्यामध्ये असतो. म्हणजे चांगला पगार या एक्झामला म्हणजे या ग्रुप डीच्या पोस्टला मिळत असते. तसं म्हणजे घरी असणाऱ्या म्हणजे ज्यांच्या 10वी झालेल्या अशा प्रत्येक महिलांनी फॉर्म भरायला पाहिजे. कारण घरामध्ये महिलांना खूप म्हणजे आर्थिक शोषण म्हणजे सामोरे जावं लागत असते. जर आपण अभ्यासक्रम हा व्यवस्थित केला, आपण पेपरमध्ये जर चांगल्या पद्धतीने मार्क घेऊ शकलं तर आपली निवड होऊ शकते. कारण पदं जास्त असल्यामुळे कटऑफसुद्धा कमी लागणार आहे या एक्झामला. कारण किती 58,242 प्लस जागा असणार आहेत. त्यामुळे कटऑफ कमी लागेल. तर हे संधी सोडायची नाही, ही संधी घ्यायची. कारण कसं आपल्याला एक संधी मिळाली तर मग त्यामधून वाटल्यास आपण पुन्हा दुसरा अभ्यास करून दुसरी पोस्ट मिळवू शकतो. पण ही संधी घ्यायला पाहिजे. कारण म्हणजे कसं महिलांना तरी आर्थिक समस्येला वगैरे सामोरे जावं लागतं. दुसऱ्यांना आपल्याला पैसे वगैरे मागावं लागते. घरामध्ये एक हाऊसवाईफ राहण्यापेक्षा जर घरामध्ये अभ्यास करून जर एखादी पोस्ट मिळाली तर ते स्वतःची वेगळी ओळख निर्माण होत असते. आपलं राहणीमान म्हणजे सुधारत असते. जर आपण व्यवस्थित विकसित झालो तर आपण आपल्या मुलाबाळांना म्हणजे चांगलं आयुष्य देऊ शकतो. ही चांगली संधी आहे. तर फॉर्म तुम्ही भरू शकता. आणि तो अभ्यास कसं करायचं वगैरे मी सांगितलेली आहेत. विजयपथ पब्लिकेशनचे बुक आहे. त्यामध्ये 120 प्लस प्रश्नपत्रिका देण्यात आलेल्या आहेत. तर त्या प्रश्नपत्रिकांचा आपण जर सराव केला तर त्या एक्झामचं बऱ्यापैकी चांगले प्रिपरेशन होऊन जाणार आहे. तर मी या व्हिडिओच्या शेवटी मी ते कशा पद्धतीचं कवर वगैरे आहे त्या बुकचं ते मी इथं सांगितली आहे, दाखवली आहे. तर बघा सगळ्या याच्याबद्दल ह्या जाहिरातीबद्दल मी माहिती दिलेली आहे. तर असा अभ्यास सुरू असते. अभ्यास करत असताना स्वामीमध्येच असतो. त्याला भूक लागली असणार. तर तो जवळ आला तर त्याला काहीतरी द्यावं लागणार आहे. आता म्हणजे व्हिडिओ थांबवते. तर जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.